बाहेरचा व्ह्यू किती छान असा आलेला आहे. नुकतंच असा पाऊस पडून गेलेला आहे आणि आता मस्तपैकी असा सूर्यप्रकाश आलेला आहे. खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी. सकाळची वेळ आहे, आता 8:30 वाजतायत. तुम्ही पाहू शकता इथे सर्व ठिकाणी पाऊस पडलेला असल्यामुळे चिखल झालाय, पण आता नुकताच असं ऊन आलेलं आहे. खूप छान वाटतंय असं. आणि हे आपलं मोगऱ्याचं झाड. ह्याची मी आता 4 फुलं काढली. जवळजवळ आता हे 5वं आहे. म्हणजे आतापर्यंत लावल्यापासून आपण ह्याला 9 फुलं आलेली आहेत आणि ह्याला बाकी दुसरं काहीच नाही. आणि अजून सुद्धा बघा इथे कळ्या आल्यात नवीन. दुसरं असं काहीच घातलेलं नाहीये ह्याच्यामध्ये, फक्त मी कांद्याचं पाणी ह्याला घातलेलं आहे. ह्या गुलाबाच्या झाडाला सुद्धा नवीन फुट्स आलेले आहेत. आणि इथे आपल्याला एक कळी सुद्धा दिसत असेल, छोटीशी अशी आहे. ह्याला सुद्धा मी कांद्याचंच फक्त पाणी घालते, जे मी 2 दिवस डायक्लूट करायला ठेवते तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घालते. बाकी दुसरं मी काहीच घालत नाही, खत वगैरे असं. इट्स रिअली वर्क इट. खूप छान असं फुलं वगैरे येतात, खूप छान सुगंध येतो, खूप छान वाटतं खरंच. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळची वेळ आहे, सकाळी 11:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेर पाहू शकता आज पाऊस सुद्धा नाहीये, सनी डे असा आहे. आणि आज खरं तर मी खूप एक्सायटेड आहे. सर्वांचं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मी एक्साइट ह्यासाठी आहे कारण की मी हेअर कट केलेले आहेत खूप वर्षांनी, जवळजवळ 4 वर्षांनी मी हेअर कट केलेले आहेत. आणि मी आज फायनली 4 वर्षानंतर केसांना स्मूथनिंग सुद्धा करायला जाते. तर मी तो आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यानंतर आज संदेशची नाईट सुद्धा संपलेली आहे, त्यासाठी ते आज घरी आहेत आणि साईशा श्रेयांश सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आज घरी. तर मग सर्व तिची स्कूलची तयारी वगैरे करून दिलेली आहे, त्यामुळे मग टेन्शन नाहीये. तिचा टिफिन पॅक झालेला आहे, बॅग पॅक केलेली आहे ऑलरेडी. त्यामुळे मग आता मी माझी तयारी करून मग मी पार्लरला निघालेली आहे. मी ऑलरेडी येताना हेअर वॉश केलेलेच होते, पण तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांनी हेअर वॉश केले. त्यानंतर माझे केस एवढे फुलून दिसायला लागले. त्यानंतर त्यांनी 3 टाइम हेअर वॉश केले, हेअर ड्राय केले, 2 टाइम क्रीम लावली, 2 टाइम आयनिंग केली. त्यानंतर माझे केस खूप छान असे सिल्की झाले. तिथे माझा पूर्ण खर्च 5,700 पर्यंत इतका झाला होता. ह्यामध्ये शॅम्पू, कंडिशनर, सिरम ह्या तिन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. ह्या पार्लरमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खरंच खूप छान एक्सपिरियन्स येतो. तर फायनली मी आता घरी आली. जवळजवळ मला तिथे 5 ते 6 तास लागले हेअर स्मूथनिंग साठी. तिथे त्यांनी 3 टाइम वॉश केलं. ऑलरेडी मी इथून वॉश करून गेलेली होती, पण त्यानंतर सुद्धा तिथे त्यांनी मला 3 टाइम वॉश केलं. त्यानंतर हेअर ड्रायर केलं, त्यानंतर मग क्रीम वगैरे लावून मग त्यांनी व्यवस्थित अशी स्मूथनिंग माझी करून दिलेली आहे. खूप छान, खरंच छान वाटतंय. तुम्हाला बिफोर आफ्टर सुद्धा दाखवते. अगोदरचे जे माझे फोटो होते ते मी तुम्हाला दाखवते की त्यामध्ये माझे हेअर कसे होते आणि आता व्यवस्थित मस्तपैकी असे स्मूथ झालेले आहेत. खरंच छान असे झालेले आहेत. आणि त्यानंतर मग अजून सुद्धा पुन्हा एकदा वॉश करायचं आहे, त्यासाठी मग 3 डेजने पुन्हा एकदा इथे हेअर वॉश साठी जावं लागणार आहे. तर आता माझं इथे जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता आज चिकन आलेलं होतं, त्यामुळे मग चिकनचा रस्सा आणि भात होता ऑलरेडी केलेला दुपारी. तर आता आल्याच्या नंतर मग मी फक्त भातच केला आणि आता ऑलरेडी सर्व जेवण झालेलं आहे. केसांना 3 डेज साठी क्लिप वगैरे लावायचं नाहीये, बन लावू शकत नाहीये, किंवा म्हणजे तुम्ही असं वरती बांधून ठेवू शकत नाही, कानाच्या मागे तुम्ही ठेवू शकत नाही. तर 3 डेज साठी खूप असं केअर करायचंय केसांना आणि 3 डेज नंतर मग तुम्ही क्लिप वगैरे हेअर वॉश झाल्याच्या नंतर तुम्ही क्लिप वगैरे लावू शकता. खरंच खूप छान केलेलं आहे आणि मी लॉरियलचं केलेलं आहे. लॉरियलचं त्यांनी प्रोडक्ट यूज केलेलं आहे यासाठी. खूप छान असं वाटतंय.
मोकळं आणि थोडंसं हलकं असं वाटतंय, कारण की ते माझे खूप जास्त हेअर होते आणि त्यांनी ते कट केल्याच्या नंतर मग खूप हलकं असं वाटतंय माझ्या डोक्याला. ते केस खूप हेवी होते आणि मला केअर सुद्धा करता येत नव्हती आणि आता हे केस खरंच खूप छान झालेले आहेत, सिल्की सिल्की असे झालेले आहेत केस. मी पार्लरमध्ये गेल्यानंतर त्याच्या डॅडीचं आणि श्रेयांशचं बघा काय चालू होतं. तबला शिकतोय तो. त्याला सुद्धा आवड आहे वाजवण्याची, कारण की त्याने मामाला सुद्धा बघितलेलं होतं. मामा सुद्धा त्याचा हेच शिकतोय, तबला वगैरे वाजवण्यासाठी. त्यासाठी मग ह्याचं सध्या तरी हे चालू होतं. तर इथे हा चिकनचा रस्सा जो मी आधीच दुपारी करून गेली होती आणि आल्याच्या नंतर मग हा आता मी भात लावलेला आहे. तर हा भात सुद्धा झालाय. तर जेवणाची तयारी सर्व झालेली आहे. आता मी जेवण वगैरे घेणार. त्यानंतर मग संदेश श्रेयांशला वगैरे घेऊन, दोघांना सुद्धा घेऊन ते हेअर कटिंगसाठी ते गेलेले आहेत. आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. तर त्या दोघांना सुद्धा हेअर कटिंग करणार आहे. त्यानंतर मग आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे 26 तारखेपर्यंत आम्ही गावी सुद्धा जाणार आहोत. तर तुम्हाला ह्या पुढचे काही दिवस जवळजवळ 7 ते 8 दिवस सर्व ब्लॉग तुम्हाला गावचे दिसून येतील कदाचित. तर तिकडे गेल्याच्या नंतर मग आपण हे सर्व शूट करणार आहोत आणि मला खरंच खूप आवडेल. तुम्हाला माहितीये, मी ह्या मोमेंटची खूप वाट बघत होते की कोणीतरी मला असं कमेंट्स करेल. पण त्यावेळी मला, जेव्हा मी सुरुवातीला नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग करायला सुरुवात केलेली, पण त्यावेळी मला कमेंट्स वगैरे सुद्धा येत नव्हते. तर त्यावेळी खरंच खूप वाटायचं की कोणीतरी मला कमेंट्स करावी, कोणीतरी मला असं सांगावं की बाबा तुझं काही चुकतंय किंवा काही तू विसरतीये मेन्शन करण्यासाठी. तर मग आजकाल आता ते कमेंट्स वाचून आणि त्यातल्या बराच काही अशा सुधारणा करून खरंच खूप छान वाटते. जे मला कमेंट्स करतात त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि खरंच खूप छान वाटतं तुम्ही कमेंट्स करता. अशाच प्रकारचे कमेंट्स तुम्ही मला करत राहा, मोटिवेट करत राहा. खरंच खूप छान वाटतं. तर मी 2-3 दिवसानंतर हेअरचं तर सर्व झालेलं आहे. आता फक्त इथले जे आयब्रोज आहेत ते फक्त आयब्रोज करायचे बाकी आहेत. त्यानंतर मग गावची जाण्याची तयारी वगैरे सर्व करणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, ज्यावेळी आम्ही सर्व पॅकिंग करणार, त्यानंतर मग सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्यासोबत ज्यावेळी लहान मुलं असतात त्यावेळी लहान मुलं असताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण सोबत ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्की दाखवेन. आणि बाकी सर्व पुढचे जे व्हिडिओज असतील ते तिथे कदाचित नेटवर्क नसल्यामुळे लवकरात लवकर किंवा वेळेवरती अपलोड होणार नाहीत. पण मी त्यानंतर आम्ही इकडे आल्याच्या नंतर मग ते सर्व व्हिडिओ एडिट ऑलरेडी सर्व मी करून ठेवेन. पण इथे आल्याच्या नंतर ते सर्व मी एक एक करून सर्व अपलोड करत जाईन. आणि जर मला तिथे जमलं तर मी तिथे सुद्धा करेन. आणि गणपतीमध्ये तिथे कोणत्या पद्धती असतात किंवा कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर असा होता आजचा आमचा संपूर्ण दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू गावच्या आणि नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.